रक्कम विक्री केली जाणार आहे। निकषानुसार पात्रता यादी ठरवण्यात आलेली आहे आणि तर शेतकरी बांधवांनो, पीक विमा वितरणामागे 2 महत्त्वाचे निकष ठरवण्यात आलेले आहे। 40% पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी पोर्टलवरून तुमची पात्रता ठरवण्यात यादी जाहीर करण्यात येणार आहे आणि त्यामुळे उद्या सकाळी तुमच्या बँक खात्यावर किंवा बँकेचे मेसेज तुम्हाला यायला सुरुवात होईल जर तुम्ही पात्र ठरले असाल तर। खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही विमा कंपन्यांकडून सोडली जाईल। कृषी खात्यामध्ये देखील आता महत्त्वाची हालचाल सुरू झालेली आहे, कारण हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की अरबी समुद्रामध्ये एक विचित्र हालचाल घडत आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मान्सून आलेला आहे, परंतु आता अवकाळी पाऊस सुद्धा येण्याची शक्यता आहे। मान्सूनची दिशा बदलल्यामुळे अनेक भागामध्ये शेतकऱ्यांना फटका बसणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम यावेळी देण्याचा निर्णय सरकार योग्य ठरेल। उद्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। शेतकऱ्यांना बांधवांना विशेष अनुदान देखील तुम्हाला दिला जाणार आहे। जर तुमच्याकडे पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही नमो शेतकरी योजनेचे किंवा PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक ऐका। आताच तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट म्हणजे DBT नुसार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून हप्ता जमा होण्याची बातमी आलेली आहे। परंतु इथून पुढे सरकारी योजनेमध्ये पात्रता ठरवताना सरकारने आधार कार्ड सोबतच बँक खातं सक्रिय असल्याचं अनिवार्य केलंय, परंतु त्यामध्ये फार्मर ID कार्डला देखील प्राधान्य देण्यात आलंय। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी विशेष बातमी आहे की पीक विमा वितरण होत आहे आणि त्यामुळे 2019 पासून ते 2023 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता अशा सर्व शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे। सरकारने यासाठी 10 जिल्ह्यांची निवड केली आहे, त्यामुळे 10 जिल्ह्यांना सर्वात आधी प्राधान्य दिले जाईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे। सरकार कितीही हेक्टरी जमीन किंवा किती नुकसान झालेला यानुसार यादी बनवत आहे, परंतु जे शेतकरी खरंच गरजू आहे, अल्पभूधारक आहे आणि अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल। महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा फटका सर्वात जास्त बसलेला आहे, त्यामुळे इथं सर्वात जास्त निधी वितरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे। सकाळी जेव्हा DBTचे बटन दाबले जाणार तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल। स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी घोषणा केली आहे की महाराष्ट्रातील शेतकरी हा संपूर्ण भारताचा कणा आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यामध्ये सर्वात आधी प्राधान्य दिले जाणार। निधी हा केंद्र सरकारकडून वितरित होत आहे, परंतु राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची पात्रता यादी ठरवण्यात आली होती। या यादी आता पीक विमा कंपन्यांकडे पाठवण्यात आली आहे। जर तुम्ही पीक विम्याची वाट बघत असाल तर तुम्ही महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर आताच तुमच्यासाठी 2 निकषामध्ये पात्र ठरणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण मंत्रालयातून जी फाईल पुढे पाठवण्यात आली आहे त्या फाईलमध्ये शेतकऱ्यांचे नाव आहे, त्या नावापुढे ग्रीन सिग्नल लावण्यात आला आहे। पीक विम्याची ही रक्कम आता सोयाबीन, कापूस पिकासाठी असेच फळबागायतदारासाठी वेगळे आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ही रक्कम वाढवण्यात देखील आलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्यानुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये उद्या पीक विमा जमा होणार आहे की तुमच्या शेतातील पिकानुसार किती रकमेचा लाभ वितरित केला जाईल याची देखील सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी 10 जिल्ह्यांमध्ये उद्या वितरण केलं जाणार आहे, त्यामुळे जिल्ह्यांची नाव देखील पाहूयात। जिल्ह्यामधून कृषी कार्यालयामध्ये आता डिजिटल पद्धतीने ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्याचे काम आलंय। यामध्ये निवडक समितीमार्फत पीक विम्याची रक्कम घोषित करण्यात आली। मंत्रालयाकडून झालेल्या अधिकृत माहितीनुसार उद्या पीक विमा वितरण विशेष करून 10 जिल्ह्यांमध्ये वितरण करण्यात येणार आहे। यामध्ये कृषी विभागाचे 2 महत्त्वाचे निकष लावण्यात आलेले आहे आणि त्यामुळे सर्वांना लाभ मिळणार। लक्षात घ्या की पहिला निकष म्हणजे पिकांचं नुकसान आणि दुसरा निकष म्हणजे हवामान खात्याच्या मागील 6 महिन्याचा पावसाचा डेटाचा अपडेट तपासला जाईल। त्यानुसार महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे। 10 जिल्ह्यांचे विभाजन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे। जिथे निसर्गाचा लहरीपणा सर्वाधिक होता तिथे प्रामुख्याने वितरण केले जाणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिकांच्या नुकसानानुसार पिकांच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना उद्या पैशांचा लाभ मिळेल। यामध्ये सोयाबीन, कापूस, मका पिकासाठी यंदा विशेष तरतूद आहे। शेतकऱ्यांनी सोयाबीन लावलेला आहे त्यांना नुकसानीच्या टक्केवारीनुसार प्रति हेक्टरी रक्कम दिली जाणार आहे। तसेच बागायतदार पिकाच्या तुलनेत कोरडवाहू पिकासाठी वेगळी रक्कम सरकारने निश्चित केलेली आहे। हे पैसे महाराष्ट्रातील खाजगी आणि सरकारी दोन्ही बँकेमध्ये पाठवले गेलेले आहे, त्यामुळे बँकेवर डायरेक्ट बेनिफिटचा अवलंब करत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याचे आदेश सोपवण्यात आलेले आहे। उद्या हेच वितरण होत असताना 10 जिल्ह्यांची निवडक यादी आता प्लॅनिंग करण्यात आलेली आहे। यामध्ये मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यांचा समावेश आहे।
तर बघितलं, कारण या गुंतवणूकदाराचा खर्च जास्त असतो. शेतकरी बांधवांनो, ही प्रक्रिया 48 ते 24 तासात पूर्ण राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. बँकेचे सर्व्हर अपडेट होत आहे. पैसे वितरित केले जातील. शेतकरी बांधवांनो, ही रक्कम तुमच्या कुटुंबातील आधार ठरणार आहे. कारण पीक विम्याची वाट महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला राहत असते. अखेर या निर्णयाला मंजुरी मिळाली असल्यामुळे निधी वितरित सुरू झाला आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वितरण होत असताना बीड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 ते 18 हजार रुपये मिळतील, तर कापसासाठी 20 ते 22 हजार रुपयेपर्यंत मदत मिळू शकते. येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांना पैसे प्रामुख्याने बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा मध्यवर्ती बँक जमा होतील. यानंतर कापूस उत्पादन शेतकरीमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील असतील तर त्यांना हेक्टरी 20,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. येथील शेतकऱ्यांची बँक खाते बँक ऑफ बडोदामध्ये असल्याने त्याचे प्राधान्याने मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे. धाराशिव मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादकासाठी 18,000 रुपये प्रति हेक्टरी मिळण्याची शक्यता आहे. येथील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पैसे जमा होतील. हिंगोली जिल्ह्यातील कापूस पिकासाठी 19,000 रुपये मिळू शकतील. येथील शेतकऱ्यांची खाती युनियन बँक ऑफ इंडियामध्ये असल्याने येथे तात्काळ पैसे जमा होण्याचे मेसेज येणार आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना 16,000 रुपये मदत मिळतील आणि हे डीबीटीनुसार त्यांना वितरित होणार आहे. त्यानंतर लातूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकासाठी 17,000 रुपये पर्यंतची वाटप भरपाई निश्चित केलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया लातूर जिल्ह्यामध्ये उद्या वितरण सुरू होणार आहे. त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना खात्यामध्ये 16,500 रुपयांचा लाभ वितरित होणार आहे. येथे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये डायरेक्ट डीबीटीनुसार पैसे जमा केले जाईल. परभणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकासाठी 15,500 रुपयांची मदत मिळणार आहे. येथील कॅनडा बँकमधील पैसे ट्रान्सफर केले जाते. सांगलीमधील द्राक्ष आणि सोयाबीन दोन्ही पिकासाठी हेक्टरी 20 ते 25,000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक खात्यात वितरण पार पडलेले आहे. अहमदनगरमध्ये कापूस बाजरी पिकासाठी 17,000 रुपयेपर्यंतची मदत मिळणार आहे. ICICI बँक आणि कोऑपरेटिव्ह बँकमध्ये पैसे जमा होतील. शेतकरी बांधवांनो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून पैसे बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे आधार कार्ड सक्रिय असणे अनिवार्य आहे. उद्या सकाळी बँकेमध्ये पैसे जमा होतील. मध्यवर्ती बँक ग्रामीण बँकमध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमायला थोडासा वेळ लागू शकतो आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे दिलासादायक बातमी ठरणार आहे. शेतकरी बांधवांसाठी या 10 जिल्ह्यांमध्ये आता पीक विम्याचे वाटप होणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला पीक विम्याची रक्कम वेगवेगळी असू शकते. तुमच्या नुकसानानुसार आणि तुमच्या पिकानुसार ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, घाबरून न जाता पुढच्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव येऊ शकते आणि तुमच्या यादीमध्ये नाव येऊ शकते आणि काही कारणास्तव तुमचे नाव वगळण्यास सुद्धा येऊ शकतात. म्हणून अपडेट राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.